केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोहने संघ एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बुद्ध टीम शो द गुड गेम. अनुराग पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. क्विकर वन ते सराट बॉल आणि नॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर. स्थगित धावसंख्या 0 या आकड्यावर. विहाना 11 पिसवली. आमचे सुमित दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा अनुराग मार्फत. एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. पिसवली म्हटलं की विहाना 11 पिसवली या नावानेच हा संघ खेळत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आणि त्यांचे एक जबरदस्त पुरस्कर्ते सुमित दादा पाटील साहेब ही स्पर्धा एन्जॉय करतायत. दादांचा नेहमी या संघावरती खऱ्या अर्थानं मी म्हणेल विश्वास असतो आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी पिसवली संघ सातत्याने करतो. यावेळेस 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. दोन्ही आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. पहिले 2 बॉल अनुरागचे जबरदस्त पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर 2 धाव्यांसाठी बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये. अनुराग डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली. कॅच कंप्लीट आणि पहिला धक्का. विकेटचं पतन. वैभव शिकेळी समाप्त. वैभव बॅक टू द पवेलियन. विहाना 11 पिसवली. विहाना 11 पिसवली विपक्ष मोहने. अशी लढत अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. तिसरा सामना. क्विकर वन ते सराट. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय अनुरागच्या मार्फत. बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 2 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये मी म्हटलंय मोहने संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर कस त्यांचा पणाला लागेल. मैदानावरती त्यांना प्रयत्न करावे लागतील कारण पिसवली या फॉर्मॅट मध्ये नाव नाही तर ब्रँड आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि इथे विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम मोहने संघाला. विशाल बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतो. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये स्वयं पाहायला मिळेल. ही फळी आहे गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये अनुराग, दुसऱ्या षटकामध्ये स्वयं. हे सातत्याने फार चांगली कामगिरी करतात. यावेळेस पॉइंटचा फिल्डर होता. थोडीशी मिस्टेक जरूर झाली मात्र कौतुक केलंय कीपरने. आणि ओळख आहे चांगल्या खेळाडूची, चांगल्या संघांची की आपल्या खेळाडूच्या माध्यमातून चूक झाली आहे त्याला ओरडण्यापेक्षा आपण त्याला प्रोत्साहन देऊ जेणेकरून पुढे ज्या वेळेस
त्याच्याकडे चेंडू येईल त्यावेळेस तो चांगल्या प्रकारची कामगिरी करेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तिन्ही आकड्यावर 3 रन्स ऑन द बोर्ड स्वयं पाहायला मिळेल ओव्हर नंबर 2 मध्ये 3 धावा धावफलकावर. यावेळी सुख करायचा प्रयत्न मात्र कॅचची संधी निर्माण झाली. कॅच कंप्लीट आणि धक्का क्रमांक 3 3 या आकड्यावरती फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. विकेट्स होत असताना पतन. फलंदाज सार्थक. बॅक टू दी पवेलियन. गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र फक्त आणि फक्त 3 गडी गमावल्या आतापर्यंत. 3 आणि या षटकाचं जर विवरण पाहिलं तर या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती. जशी धावसंख्या वाढतीये तसे विकेट येत आहेत, जशी धावसंख्या वाढतीये तसे विकेट येत आहेत. हे काहीच समीकरण आपण मोहने संघाच्या डगआउट मध्ये आणि त्यांच्या स्कोर कार्ड वरती पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये अनुरागची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये पावलावरती पाऊल ठेवून स्वयंने देखील उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली आहे. यावेळेस फटका जवाब डीप मध्ये फिल्डर. व्हॉट एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. अशा प्रकारची फिल्डिंग जर झाली तर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट झाली धाव. फक्त एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेट. फलंदाज इथे बाद झालेत. विकेट होत असताना पतन. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना शकतो चौथा 7 या आकड्यावरती. इन आर्ट नंबर 6 6व्या क्रमांकावरती अजय तर सुजित पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. सुजित मार्फत आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पिसवली संघाचा जर विचार केला तर वन ऑफ द फाईन टीम म्हणून या संघाची ओळख आहे. सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी हा खेळाडू आणि हा संघ ओळखला जातो. यावेळेस फक्त दिशा दाखवली. स्लोअर गतीचा चेंडू होता, त्याला पिक केला आणि पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र डीप मध्ये फिल्डर जवाब एफर्ट दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. या मॅच मध्ये संघर्ष निर्माण करणारा
गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं मार्गस्थ आहे. या षटकातील 2 चेंडू झालेत, अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता, कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. धक्का क्रमांक 5 व 11 या आकड्यावरती. अर्धा संघ आता पवेलियन मध्ये आहे, अर्धा संघ डगआउटच्या दिशेला. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम मोहने संघाला अजयची खेळी समाप्त. अकरा धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोहने संघ बागफूट वरती आता टेलेंडर्सला सुरुवात झाली आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाले, मिडल ऑर्डर आता संपत आलेला आहे. यावेळेस सुकेला आणि डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून सीमा पलीकडे. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरल टू द ग्राउंड, बॉल सीमा पार. संघर्षमय षटकार. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हे षटक फार महागडं ठरलं. पहिल्या 2 षटकांना कंपेअर केलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या 2, दुसऱ्या षटकामध्ये 5. आणि यावेळेस पंचांकडे लावड अपील केली जाते. मात्र डॉट बॉलची समाप्ती आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. पिसवली संघ थोडंसं स्पीडअप करा. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं राहील. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रवी 3 षटकांमध्ये आल्यात 17. रवी आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 4 मध्ये पिसवली संघाकडून. कोरड्यापासा बॉल जबरदस्त लॉंग द कार्पेट. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळतीये. फक्त 2 धावा कंप्लीट आणि नो बॉल. 1 शॉट. येस 1 शॉट असेल, त्यामुळे फक्त एकच धावा असेल. 17 आणि 1 18 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. रवी कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. होता त्या मी म्हटलं की नो बॉल नाहीये, 1 शॉट आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 18 गडी गमावलाय. 6
पिसवली संघ थोडासा आता मात्र जो बॅकफूट वरती होता, म्हणजे तो फ्रंट फूट वरतीच आहे, मात्र मागील षटकामध्ये थोडासा बॅकफूट वरती होता तो संघ आता पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आलेला आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती विकेट. मोहनेकरांना आता चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. 4 चेंडूंमध्ये 10 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली ड्रॉप आणि एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. चेंडू झाले 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. वर नंबर 4 सागाव विपक्ष सोनारबडाशी मॅच. सागाव संघ पुढील फेरीमध्ये दाखल. पोसरी विपक्ष पडले मॅच. पडले गाव पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेस शॉर्टर बनचा वापर करण्यात आलाय. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण. कॅच झाली कंप्लीट आणि विकेटचं होत असताना पतन. क्रमांक 7 मैदानावरती 19 या आकड्यावरती टीम मोहने संघाला. नाही तर कमी षटकांचे सामने खेळवले जातील याची आपण नोंद करून घ्यायची, कारण आयोजकांच्या मार्फत आमच्यापर्यंत सूचना पोहोचली आहे की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि जर इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे विनंती असेल दोन्हीही संघ देसाई आणि दावडी, मला वाटते दावडी संघाचे कॅप्टनने उपस्थिती दाखवली होती. मैदानावरती जायचे विनंती असेल. देसाई संघ
आणि दावडी संघ. चला दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. देसाई आणि दावडी. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये विशाल पाहायला मिळतील. देसाई आणि दावडी दोन्ही संघ. देसाई आणि दावडी की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. 21 धावांचं लक्ष मैदानावरती आहे. जर मॅच संपल्यानंतर आपण रिपोर्टिंग केली कमी षटकांचे सामने खेळवले जातील याची आपण नोंद करून घ्यायची आहे. स्वयं स्ट्रायकिंग एंड वरती, साहिल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल. स्वयंच्या विरोधामध्ये हा पहिला डॉट बॉल फेकण्यामध्ये यश संपादित केलंय गोलंदाज विशालने. बघा अशीच गोलंदाजी फार महत्वाची आहे. जर तुम्हाला 21 धावा डिफेंड करायचे तर पहिल्या षटकामध्ये 4 ते 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी आणि 3 ते 4 धावांमध्ये थांबवणं फार महत्वाचं राहील. खोडप्याचा बॉल होता. चांगल्या प्रकारचा चेंडू. यावेळेस झाली मिस्टेक. फिल्डर फंबल झाले आणि त्यामुळे का होईना एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक ओपन झाले. एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावांची आवश्यकता असेल. 22 बॉल मध्ये लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. ते म्हणजेच टीम विहाना 11 पिसवली संघासाठी. जे हनुमान क्रिकेट संघ सागाव हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर पडलीगाव संघ तो देखील दाखल झालाय दुसऱ्या राऊंड मध्ये. फुलटॉस बॉल आणि फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली कंप्लीट आणि विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. टीम विहाना 11 पिसवली संघाचा हा पहिला धक्का. साहिल बॅक टू द पवेलियन. जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती आहे की चिपकून बसू नका. एक झाडाखाली बसा, एक लिंबाखाली बसा, एक करवंदाच्या झाडाखाली बसा, म्हणजे झाडीत बसा. 3 स्टँड आहेत, 2 स्टँड आहेत. 2 स्टँड मध्ये दोघे जण बसा. एक समोर आले तरी चालतील. ही विनंती असेल व्हॉलेंटियर्सना. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब. कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुरागच्या बॅट मधून जबरदस्त 4.
थँक्यू सो मच देसाई संघ. चला रिक्वेस्ट असेल टॉस साठी या, अन्यथा आता पॅनल्टीला समोर जावं लागेल. देसाई संघ. आर्यन या, चला आले त्यांचे कॅप्टन टॉस साठी. बरोबर आहे. धावसंख्या धावफलकावर 9 पाहायला मिळेल. 21 धावांचा पाठलाग करत असताना फार स्वप्नवर्त सुरुवात, फार चांगली सुरुवात म्हणता येईल. आपण टॉसच्या दिशेला वळतोय. चला टॉस करून घेऊ आपण. देसाई टीम चला उपस्थित राहायचं टॉस साठी आणि संपूर्ण संघ उपस्थित राहायचे बघा, ही विनंती असेल. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. अशा रीतीने षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 18 बॉल 11 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. आपण टॉस करतोय. एकीकडे दावडी, दुसरीकडे देसाई संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, मग 15 धावा धावफलकावरती. देसाई संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन कळवायचं आहे. देसाई टीम पेंडिंग असेल. देसाई संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आहे. देसाई संघ लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. 15 धावा धावफलकावरती 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल. स्विच अटेम्प्ट होता अनुरागच्या मार्फत, मात्र इथे डॉटबॉलची समाप्ती होत आहे. यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट. आता समीकरण 4 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 17, 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 17 या आकड्यावर. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. हे विजयाचं समीकरण. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अनुरागच्या मार्फत जबरदस्त बॅटिंग आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि अभिषेकला पाठवलंय. मला वाटतं अभिषेक 6 मारून मॅच जिंकवतोय की काय. यावेळेस विकेट. फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का बसतोय 17 या आकड्यावर. चार धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. क्विकर वन, तेच सर्राट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेश पाहायला मिळतील.
विघ्नेश आहेत नवीन बॅटर मैदानावरती. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर विघ्नेश आणि बॅटर स्वयं. स्कूप करायचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल शिवत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील जर विचार केला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओके, थोडस टेक्निकल इश्यू मात्र सॉल्व्ह करत असताना 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 17 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर देसाई संघ लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. जशी मॅच समाप्त होईल देसाई टीम लगेच फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय विहाना 11. पिसवली संघाने हार्दिक अभिनंदन. टीम विहाना 11 हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया टीम मोहने संघाला. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विनंती असेल देसाई टीम. अनुराग मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने बॅटिंग आणि बॉलिंग जबरदस्त केली. बॉलिंग करत असताना 2 विकेट, बॅटिंग करत असताना 11 रन बनवल्या. राहुल पाटील यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच देऊ अनुरागला. अनुरागला आपण मॅन ऑफ द